अमेरिका, इस्रायल आणि इराण या युद्धामुळे आहे ती याची झळ भारतापर्यंत पोहोचली आहे। याच युद्धामुळे आहे तो गॅसचा पुरवठा आहे तो विस्कळीत झाल्यानं गॅस काही ठिकाणी आहे ते उपलब्ध नसल्यामुळे आहे ते एक हॉटेल्स असतील किंवा काही रेस्टॉरंट असतील, खानावळे असतील आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। सध्या मी महालक्ष्मी मंदिर परिसरात महालक्ष्मी अन्नक्षेत्र या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की दिवसा 4 ते 5 हजार भाविक आहेत ते या ठिकाणी मोफत अन्न आहे ते भाविक आहेत ते घेत असतात। खरं तर याची झळ आता या अन्नक्षेत्राला देखील बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। याच अन्नक्षेत्रामध्ये अन्न शिजवण्यासाठी आहे ते आता गॅसचा तुटवडा आपल्याला पडताना पाहायला मिळत आहे। 2 ते 3 दिवस इतकेच अन्न शिजवण्यापुरतं गॅस आहे ते सध्या या अन्नक्षेत्रामध्ये असल्याचं आपल्याला माहिती मिळत आहे। आता आपल्यासोबत अन्नक्षेत्राचे अध्यक्ष आहेत राजू मेवेकर, आपण त्यांच्याशीच एकंदरीत संवाद साधूया। काय सांगाल, या ठिकाणी भाविकांना मोफत आहे ते अन्न दिलं जातं, आता खरं तर युद्धामुळे आहे ते हॉटेल्स आणि हे बंद पडतायत, गॅस मिळत नसल्यामुळे, मात्र अन्न छत्रावर देखील आता ही परिस्थिती आली आहे। किती दिवसांचं पुरेल एवढं गॅस सध्या इथे आहे? गेली 19 वर्ष या ठिकाणी महालक्ष्मी भक्तांना आपण मोफत प्रसाद देत असतो। या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आणि गॅसच्या टंचाईमुळे आमच्यावर खूप मोठं एक संकट ओढलेलं आहे। किंवा 2 ते 3 दिवस पुरेल एवढा गॅस या ठिकाणी आमच्याकडे शिल्लक आहे। त्यानंतर काय करायचं हा आमच्याकडे मोठा प्रश्न आहे। किंवा 60 ते 65 कर्मचारी या ठिकाणी महिला काम करतात, त्यांचा सुद्धा आमच्याकडे प्रश्न। अन्न क्षेत्र बंद झालं तर सगळं ठप्प होतं आणि भक्तांची सुद्धा गैरसोय होती। हे होऊ नये म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे, संबंधित गॅस कंपनीने सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे। यातनं काय मार्ग निघते दोन सुद्धा आम्हाला समजून जाईल। खरं तर काही हॉटेल्समध्ये असतील किंवा घरांमध्ये देखील आता चूल पेटवण्याची आहे ती वेळ आली आहे। अन्नक्षेत्रामध्ये देखील चूल पेटवण्याची वेळ येऊ शकते। आमच्याकडं आम्ही तो पर्याय शोधलेला चुलीवर जेवण स्वयंपाक करायचा, पण आमचं मोठी पातेली असतात आणि थोडा दूर आणि थोडंसं प्रदूषण व भक्तांना त्रास नको म्हणून या थोडा विचार बाजूला ठेवलेला आहे। जास्तीत जास्त सिलेंडर आम्हाला कशी उपलब्ध होतील याकडे आमचं जरा लक्ष आम्ही केंद्रित केलेलं आहे। खरं तर म्हणजे आता ह्या गॅस तुटवड्यामुळे आता सध्या जे भाविकांना महाप्रसाद दिला जातो त्यामध्ये काही वेगळे चेंजेस करण्यात आले आहेत? गॅसचा जास्त वापर होऊ नये म्हणून आम्ही काय चेंजेस केलेले आहेत। गव्हाची खीर त्याऐवजी सुजीची खीर केलेली आहे। भाजी आणि आमटी वेगळं न करता भाजी आमटी एकत्र केलेलं आहे आणि ताक हे करून थोडं गॅस आम्हाला बचत करता येईल का याचा आम्ही विचार करून ही कालपासून आम्ही सुरू केलेला आहे। खरं तर बाहेर हॉटेल्स बंद पडल्यानंतर आहे ती प्रत्येकच ठिकाणी आहेत ते भक्त असतील, नागरिक असतील अशा अन्नक्षेत्राकडे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र या ठिकाणी देखील असा तुटवडा जर जाणवला तर नाराजीचा सूर आहे तो या भाविकांमध्ये उमटण्याची शक्यता आहे का? निश्चितच हॉटेल्स खानावळी बंद झाल्या तर भक्ताचा ओढा अन्नक्षेत्राकडे आहे। मुळात म्हणजे अन्नक्षेत्राकडे ओढा असल्यामुळं आणि हे बाकीचे बंद असल्यामुळे तो लोड आणि जादा पडणार आहे आणि भक्तांना जर काहीच प्रसाद मिळाला नाही तर भक्त नाराज होऊन जाणार आणि तुझा फटका मात्र कोल्हापूरवासियांना बसण्याची शक्यता आहे। आताच आपल्यासोबत महालक्ष्मी अन्नक्षेत्राचे अध्यक्ष होते। एकंदरीतच 2 दिवस पुरेल इतकी गॅस सध्या या अन्नक्षेत्रामध्ये अन्न शिजवण्यासाठी असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। खरं तर गेले 19 वर्षापासून आहे ते या ठिकाणी भाविकांना आहे ते मोफत अन्न आहे महाप्रसाद आहे ते दिलं जातं। मात्र या युद्धाची झळ देखील आता या अन्नक्षेत्राला पोहोचली आहे आणि या ठिकाणी देखील आता गॅसचा तुटवडा असल्याचं जाणवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच प्रशासनाकडे त्यांनी विनंती केली आहे, मात्र पुढील काही दिवसातच कळेल की एकंदरीतच परिस्थिती काय असणार आहे। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।